तरुणपणी वाढदिवस आणि म्हातारपणी काढ दिवस हे आजचं समीकरणच आहे. त्यामुळं आयुष्य मनसोक्त जगून घ्या, बाकी नशिबावर सोडून द्या. कारण फुलांना पण माहिती नसतं की सकाळी आपल्याला मंदिरामध्ये जायचंय की स्मशानात जायचंय. त्यामुळे आपला जिव्हाळा कायम राहू द्या, स्वतःची काळजी घ्या. धडा तर लहान मुलांकडून घेतला पाहिजे आपण, जे आपल्याला मार खाऊन पण परत आपल्यालाच येऊन बिलगतात. नाती जपत चला, कारण माणूस एवढा एकटा होत चाललाय ना की तो फोटो काढायला त्याच्याजवळ कोणी नसतं, सेल्फी काढावं लागते आजकाल. आणि त्यालाच लोक आजकाल फॅशन समजतात. बघा आता कितीही कमवा, शेवटी कपाळाला रुपयाच असणार आहे. त्यामुळे कमवता कमवता हवं तसं जगून घ्या, फिरून घ्या. कारण गेलेला पैसा कमवता येतो, पण गेलेले दिवस पुन्हा येत नाहीत. आईची जागा घ्यायची म्हणून मुक्ताई जन्माला आली आणि बहिणीला आधार देण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींची निर्मिती झाली. उभा राहते खंबीर पाठीशी, जणू ती दुसरी आई होते. सावरा या भावाला दुःखातून, त्याचप्रमाणे मी माझ्या भावाच्या पाठीशी खंबीर उभा आहे. काल होतं रक्षाबंधन, तर तुम्हाला सर्वांना, माझ्या ताईंना, मावशींना, मैत्रिणींना, माझ्या सगळ्या भावांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार मंडळी, मी छाया. आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर हा व्हिडिओ आहे परवा दिवशीचा, म्हणजे शुक्रवारचा. तर काल व्हिडिओ मला एडिटिंग करायला काही वेळ मिळाला नाही, कारण काल होती रक्षाबंधन ना, त्यामुळे मी व्हिडिओ एडिट नाही केला, काहीच नाही. मस्त घरच्यांच्या सोबत टाइम स्पेंड केला, त्यांना वेळ दिला जरा. श्रावण महिना खूप पवित्र आणि व्रत वैकल्याचा म्हणून ओळखला जातो. तर परवा दिवशी शुक्रवारी, म्हणजे श्रावण मधल्या दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मी पूजन असतं ना, तर तेच मी वरदलक्ष्मी पूजन केलं होतं. तेच मी तुमच्याशी आज शेअर करते. प्रत्येक व्रताचं वैशिष्ट्य हे वेगवेगळं असतं. विविध अर्थाने हे व्रत खूप महत्त्वाची मानली गेलेली आहेत. श्रावण महिन्यामध्ये असंच एक पुण्यफलदायी व्रत आहे, ते म्हणजे वरदलक्ष्मी व्रत. तर हे व्रत श्रावण मधल्या दुसऱ्या शुक्रवारी आलं होतं, तर तेच व्रत मी केलं होतं, पूजेची मांडणी केली होती. शुक्रवार हा लक्ष्मी पूजनासाठी विशेष आणि सर्वोत्तम मानला जातो. आणि श्रावण महिन्यामध्ये शुक्रवारी हे वरदलक्ष्मी व्रत आल्याने याचं महत्त्व अनेक पटीने वाढलंय. तर वरदलक्ष्मी पूजनच्या दिवशी मी सकाळी लवकर उठले, सगळं बाहेरचं सडा, रांगोळी, हळदीचं लेपन सगळं आवरून घेतलं. पण मी काय दाखवलं नाही, कारण नेहमी तेच दाखवायचं बोर होतं आणि तुम्ही ना, त्यामुळे नाही दाखवलं. डायरेक्ट पूजेला बसले मग आतमध्ये मी. तर रोजची देवपूजा करून घेतली. त्यानंतर मग इथं एक पाट मांडला, पाटावरती मी वस्त्र टाकून घेतलं. त्यानंतर एक ताट ठेवलं, ताटामध्ये आता पिवळे तांदूळ करून घेतले आणि अष्टदल कमल काढते. तर देवी लक्ष्मीला अष्टदल कमल खूप प्रिय आहे ना. अष्टदल कमल आणि कमळाच्या फुलाकडे देवी लक्ष्मी आकर्षित झाली जाते, त्यामुळं खाली अष्टदल कमल काढले मी तांदळाने, त्याच्यावरती हळदी कुंकू वाहिलंय आणि त्या अष्टदल कमलावरती तांदळाने भरलेला कलश ठेवलाय. त्या तांदळामध्ये हळदी कुंकू थोडंसं वाहिलं, त्याच्यावरती एक नारळ ठेवलाय आणि मस्त असं देवीच्या स्वरूपामध्ये त्या नारळाला, म्हणजे कलशाला सजवून घ्यायचं. तर जसं आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करत असतो ना, अगदी तसंच करायचंय. आता कलश भरून जे तांदूळ घेतलेत ना मी, त्यातले थोडेसे तांदूळ आपण पाखरांना टाकायचे आणि बाकीचे तांदूळ आपल्या पहिल्या तांदळामध्ये टाकून द्यायचे. आता रोजची जी देवपूजा केली ना मी, देवांना आंघोळ घालून, त्यावेळेस मी मंदिरामध्ये दिवे लावून घेतलेले आहेत. पण खाली आता ह्या पूजेची मांडणी करायची ना, तेव्हा मी समय प्रज्वलित करून घेतलेत. कारण कुठलीही पूजा करायची म्हणलं ना, दिव्याच्या साक्षीनेच करायची असते. त्यामुळे आधी दिवा प्रज्वलित करायचा, दिव्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या, एक फूल व्हायचं, नमस्कार करून पुढल्या पूजेला सुरुवात करायची असते. तर कलश किती छान मी सजवून घेतलाय देवीच्या स्वरूपामध्ये, तुम्ही बघू शकता. फक्त आता हळदी कुंकू अक्षदा फूल व्हायचं राहिले कलशाला. त्याआधी आता बाकीची मी तयारी करते, म्हणजे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा, गणपती बाप्पांची पूजा करायची. त्यानंतर मग माता लक्ष्मीला पण अभिषेक घालायचा आहे. तर आधी मी देवांना जेव्हा आंघोळ्या घातल्या ना, सगळ्या देवांना, त्यावेळेस मी गणपती बाप्पांना आंघोळ घातलेली आहे. पण आता माता लक्ष्मीला अभिषेक घालायचा होता ना, त्यामुळं म्हणलं आता गणपती बाप्पांना पण अभिषेक घालते. कसं आहे ना, आपण 15 दिवसातून, महिन्यातून असं सगळ्या देवांना जर पंचामृताने अभिषेक घातला ना, तर म्हणजे काय होतं, देवांच्यातलं देवत्व टिकून राहतं. देवांच्यातून ज्या सात्विक लहरी निघतात, पॉझिटिव्ह लहरी निघतात ना, त्या निघत राहतात आणि त्यामुळं आपल्या घराच्या भोवती एक कुंपण तयार होतं आणि आपल्या घरादाराचं वातावरण हे पॉझिटिव्ह राहतं. जसं की बघा, आता आपण कुठलाही देवाची एखादी मूर्ती आणू द्या, टाका आणू द्या, आपल्या घरातल्या मंदिरामध्ये त्यांना स्थान देण्याआधी आपण काय करतो, पंचामृताने त्यांना अभिषेक घालतो, त्यानंतरच मंदिरामध्ये त्यांना स्थान देतो आणि पूजा अर्चा पुढं करत राहतो. असं म्हणतात, नवीन जर एखादा देवाचा विग्रह म्हणजे मूर्ती टाका आणला ना, तर त्याला
पंचामृताने अभिषेक घातल्याशिवाय, गंगाजलाने अभिषेक घातल्याशिवाय त्या म्हणजे मूर्तीला देव पण येत नाही. तसंच आहे. त्यामुळं आपण मध्ये मध्ये पंचामृताने, गंगाजलाने असा अभिषेक घातला पाहिजे आपल्या देवांना. म्हणजे आपले कुलदेव, कुलदेवी, देव सगळे जागृत राहतात आणि आपल्याला आशीर्वाद देत राहतात. श्रावण महिन्यामध्ये 8 ऑगस्टला वरदलक्ष्मी पूजन होतं. तसं तर श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी जरा जिवंतिकेची पूजा केली जाते. ज्योतीच्या पूजनासह श्रावणातील 3ऱ्या शुक्रवारी लक्ष्मी व्रत केल्याने शुभ लाभ होऊ शकतात असं सुद्धा म्हणतात बरं का. तसं तर आपण माता लक्ष्मीची दर शुक्रवारी पूजा केली पाहिजे. पण महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आपण दर शुक्रवारी जर केली ना तर चांगलंच आहे. तसं तर आपल्या इकडं मार्गशीर्ष महिन्यामध्ये मार्गशीर्ष गुरुवारी पूजा केली जाते माता लक्ष्मीची. पण हे श्रावण महिन्यामध्ये वरदलक्ष्मी पूजन हे शुक्रवारी केलं जातं. हे वरदलक्ष्मी पूजन आहे ना जास्तीत जास्त आंध्र प्रदेश, तमिळनाडू, कर्नाटक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया करतात. खूप मनोभावे पूजा करतात. जसं आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतो ना त्याचप्रमाणे. तसं तर देशभराच्या विविध भागामध्ये हे व्रत विविध नावाने ओळखलं जातं बरं का. पण महाराष्ट्रामध्ये वरदलक्ष्मी व्रत नावाने ही देवीची पूजा केली जाते. महत्त्वाचं म्हणजे हे वरदलक्ष्मी व्रत आहे ना रोगमुक्तीसाठी केलं जातं असं म्हणतात. काही भागामध्ये खूप मोठी प्रतिमा तयार करतात देवीची. देवीला अलंकार, नथ असे छान छान दागिने घातले जातात. आणि घरगुती करायचं म्हटल्यावर असं कलशावर आपण कलशाने जसं मार्गशीर्ष महिन्यामध्ये करतो ना देवीची प्रतिमा तसंच करतो आपण घरामध्ये. तर ज्याच्या इच्छाशक्तीनुसार जसं करायचं ना तसं करतात बायका आणि मनोभावे पूजा अर्चा करतात. तर संध्याकाळची वेळ झाली होती तर मी संध्याकाळी म्हटलं बाहेर दिवे लावून घ्यावा. आणि याच्यामध्ये मी आज इसेन्शियल ऑइलऐवजी कापूर टाकला होता डिफ्युजरमध्ये. तर घरात मस्त फ्रेग्रन्स पसरतो. तर ही पूजा आहे ना शक्यतो सकाळचं पहाटे ब्रह्ममुहूर्तावर केली जाते एकतर, नाहीतर मग एकतर संध्याकाळी केली जाते. तर बाकीची रोजची देवपूजा मी सकाळी करून घेतली होती. आणि ही वरदलक्ष्मी पूजा आहे ना म्हटलं संध्याकाळी निवांत करते. कारण सकाळ सकाळी एवढी घाई गडबड असते ना सगळ्या कामाची, त्यामुळे मी संध्याकाळी करत होती ही पूजा. तर हे वरदलक्ष्मीचं पूजन, ही पूजा आहे ना बऱ्याचशा भागामध्ये माहीत नाही बरं का. ज्याला माहिती आहे तेच करतात. तर मला पण एवढं पहिलं काही माहिती नव्हतं. मी मागच्या वर्षीपासूनच करायला लागले. पण जेवढी माहिती आहे ना मला त्यानुसारच मी करते. जास्त काही करत नाही. जेवढं मला माहिती मिळाली ना त्यानुसार मी करण्याचा प्रयत्न करते. कारण मला छान वाटतं हे असं देवाचा साज शृंगार देवपूजा करायला. कारण जेवढं होतं आहे ना तेवढं मी करत असते. कारण आपल्या घरामध्ये ना थोडंसं दिवाबत्तीचं वातावरण असलं ना घर एकदम शांत प्रसन्न राहतं ना, त्यामुळे मी करते. तर तुम्ही बघू शकता मस्त कलशाला मी असं देवीचं रूप दिलं आहे आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना तुम्हाला काय सांगू. एकदम घरातलं वातावरण छान होऊन जातं. उन्हाळ्यामध्ये जास्त सणवार नसतात, थोडेफार असतात बरं का, पण जरा विरळ होऊन जातात. आणि जसं ही आपली एकादशी होऊन जाते ना आषाढी एकादशी, त्यानंतर सणावाराला सुरुवात होती ना तर 2-4 महिने काही टेन्शन नसतं. खूप सणवार असतात ना, खूप छान वाटतं. एकदम दिवस मस्त जातात. हा सण झाला का तो येतो, तो झाला का पुढला येतो आणि मग आपण अशी सणावाराची तयारी करत राहतो. घरदाराची साफसफाई करतो. तर एकदम छान दिवस जातात. आणि त्यातली त्यात पाऊस झालेला असतो ना, पावसाळ्याच्या वातावरणामध्ये हिरवळ असते सगळीकडं, खूप भारी वाटतं. मला तर पावसाळा तर एवढा आवडतो ना, त्यातली त्यात हे सणवार असतात ना एकदम मस्त वाटतं. आणि महत्त्वाचं म्हणजे काय होतं सणावारात भरपूर कामं असतात ना, आपण बिझी राहतो. स्वतःला जितकं आपण बिझी ठेवू ना तितकं माइंड आपला शांत राहतो आणि कोणाची 1 नाही 2 नाही, आपलं काम भले, आपण भले, आपलं घर परिवार भलं बस. तर वरदलक्ष्मीची पूजा मी अशी केली होती. जेवढं मला माहिती ना त्याप्रमाणे मी वरदलक्ष्मीची पूजा केली होती. तुम्ही बघू शकता मस्त असा साज शृंगार केला होता देवीचा आणि नैवेद्य ठेवला होता. खीर बनवली होती. स्वयंपाक मला करायचा होता पण त्या स्वयंपाकाला वेळ होता ना, म्हणलं आता नैवेद्य मी दूध, साखर, खीर, बदाम याचं ठेवून देते आणि त्यानंतर मग स्वयंपाक झाला ना मग पूर्ण ताट मी नैवेद्य ठेवन. तर आपण नुसतं साखरेचा, दूध साखरेचा जरी नैवेद्य ठेवला ना तरी चालतं बरं का. हेचा असावा आणि तेचा असावा असं काही नसतं. मनी भाव तिथं देव. आपण साध्या भोळ्या भाबड्या मनाने पूजा केली आणि आपल्याकडं जे अवेलेबल आहे ना ते आपण देवाला नैवेद्य दाखवलं तरी पण चालतं. देवाचं काही नसतं हेच पाहिजे तेच पाहिजे. कारण देव फक्त भक्तिभावाचा भुकेलेला असतो. मनापासून जर आपण पूजा अर्चा थोडीफार जरी केली तरी ती देवापर्यंत पोहोचली जाते.
तर अशी मी पूजा केली होती वरदलक्ष्मीची शुक्रवारी. आणि ज्योतीचं जे चित्र लावलेलं आहे ना, ज्योतीला मी हळदी कुंकू वाहिलं. तर ज्योतीची पूजा आपण पूर्ण श्रावण महिनाभर हे चित्र ठेवायचं असतं आणि दर शुक्रवारी जरा ज्योतिकेची पूजा करायची असते, तर ती पण मी करून घेतली होती. तर अशी पूजा झाली होती शुक्रवारी. तर कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि काही चुकलं असलं तर ते माझं आणि जे बरोबर असेल तर ते देवाचं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जा ताईंनो. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.